दरम्यान तो मी नव्हेच असं म्हणणारे आता हा मी आहेच असं म्हणतील असा टोला सुरेश धसानी लगावलाय। तर सीसीटीव्हीत सर्व काही दिसून येतंय असंही त्यांनी म्हटलंय। हे बघा, मी जे आरोप केले होते त्याचे पुरावे मला वाटतं SITने पुढे आणलेले आहे। मी अगोदर आरोप केले होते म्हणजे हवेत केलेले नव्हते। या लोकांचं खंडणी, खून आणि या सगळ्या प्रकरणाशी आकाचा संबंध आहे असं हे या निमित्ताने स्पष्ट होतं। 29 नोव्हेंबरचा हा व्हिडिओ आहे जे कार्यालयात वाल्मिक कराडांच्या हे सगळे एकत्र आले आणि त्याच ठिकाणावरून तो फोन जो आहे तो खंडणीचा केला गेला असंही समोर येतं। आवादा कंपनीच्या शिंदेंना फक्त 29 नोव्हेंबरला इथे नव्हतं, गाडीत घालून पाथर्डीपर्यंत नेलं होतं आणि पाथर्डीपासून मारत मारत पुन्हा आणलं होतं आणि त्याच्यानंतर हे शिंदे सोडून दिला। त्याचं हे मला वाटतं त्याचं CCTV फुटेज आहे। त्याच्यामुळं 101% आका, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, आंधळे हे आरोपी, हे सगळेच्या सगळे आरोपी खरे आहेत याच्यावरून पुष्टी या ठिकाणी मिळते।